यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना शुभप्रभात. खरं तर आवाज येता कामा नये सर्वांचा. आज आपण आपल्या रासायनिक विद्यालयामध्ये डाबर कंपनीच्या माध्यमातून डेंग्यूमुक्त भारत अभियान राबवत असताना व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र डॉक्टर प्रतीक तांबे सर, त्याचबरोबर डाबर कंपनीचे सर्वा आज त्या ठिकाणी आमच्या शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. ते व्यास, त्याचबरोबर आमच्या शिक्षण संचालिका अमिता भट मॅडम, सर्व विभागाचे सर्व मुख्याध्यापक, आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी आणि आदरणीय पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर दरवर्षी डाबर कंपनीच्या माध्यमातून आमच्या शाळेची निवड का केली जाते याचं कारण आपल्याला पहिल्यांदा मी सांगू इच्छितो. कारण सुरुवातीला त्यांनी ग्लुकॉन-डी त्या ठिकाणी मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं. ते देत असताना त्यांनी आमच्या शाळेचे राष्ट्रीय खेळाडू, राज्यस्तरीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू हे त्या ठिकाणी पाहिले. त्यामध्ये आमचे आंतरराष्ट्रीय खेळाडू 3 विद्यार्थी होते. राष्ट्रीय खेळाडू आमचे जवळजवळ 100च्या वरती आहेत. राज्यस्तरीय खेळाडू आमचे साधारण 100-125च्या आसपास आहेत. त्यामुळं या ठिकाणी प्रामुख्यानं खेळाडूंची एनर्जी टिकून राहावी आणि खेळाडू चांगल्या प्रकारे आपला खेळ प्रदर्शित करावे या उद्देशानं डाबर कंपनीनं आमच्या शाळेची निवड केली. त्याबद्दल प्रथमतः आम्ही डाबर कंपनीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खरं तर आज या रासायनिक शाळेमध्ये आपण बघितलं तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज आमच्या शाळेचा पालक रिक्षा ड्रायव्हर आहे. आज आमच्या शाळेचा पालक माथाडी कामगार आहे. आज आमच्या शाळेचा पालक भाजी विक्रेता आहे. आणि आज आमच्या शाळेचा पालक या ठिकाणी सर्वसामान्य गरीब जनतेमधून त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. कमी फीमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहे. आणि ही जी शाळा आहे, आदरणीय आमच्या शाळेचे संस्थापक गणेशजी नाईक साहेब यांनी मुळात शाळेची स्थापनाच की माझ्या प्रभागातील, माझ्या विभागातील सर्वसामान्य पालकांना या शाळेत उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळावं, प्राप्त व्हावं या उद्देशाने केली आहे. आणि तो उद्देश आदरणीय विद्यमान अध्यक्ष संदीपजी नाईक साहेब असतील, प्रमुख विश्वस्त संजीवजी नाईक साहेब असतील, आमचे सचिव सागरजी नाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून तो उद्देश आम्ही सर्वजण या ठिकाणी सफल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की भारत आणि इंग्लंड या आंतरराष्ट्रीय सामना आपल्या या शाळेच्या मैदानावरती झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण म्हटलं कसं की आमच्या शाळेची विद्यार्थिनी इंडियाची कॅप्टन म्हणून तिनं त्याचं नेतृत्व केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभिमान आज आमच्या शाळेतल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी नक्कीच आहे. त्या शाळेची वाटचाल एकूणच बघित असताना मी म्हटलं कसं की अतिशय माफक फी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची घेऊन आज आमच्या शाळेतून दर्जेदार विद्यार्थी आपणास बाहेर पडताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे सगळं श्रेय आमचे आदरणीय संस्थापक लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि त्यांचं सर्व विश्वस्त मंडळ जे आहे त्यांचं आहे हे सांगायला या ठिकाणी आम्हाला आनंद वाटतो. जास्त वेळ न घेता या ठिकाणी डाबरचे सर्व या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटी आणि सगळ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि धन्यवाद करून देणार. धन्यवाद. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, अर्थातच यानंतर आमंत्रित करते सन्माननीय कॉर्पोरेट हेड व्यास आनंद जी यांना. मैं आपको विनती करती हूँ कि आप यहाँ पे अपने विचार रखें. Good afternoon, students. A big thanks to the school authorities, Ma'am Patil Saab and Dr. Tambe ji, जो हमारे साथ मिलकर इस मुहिम में जुड़े हैं. बच्चों, एक सवाल पूछूं आपसे.
सबसे खतरनाक जानवर कौन सा है? शेर और बाघ और कोई? आपको पता है शेर या बाघ कितने लोगों को मारता है एक साल में? 10, 20, 50 मैक्सिमम। सांप कितने लोगों को मारता है एक साल में? 1,50,000। लेकिन आपको पता है मस्कीटो जो इतना छोटा सा मच्छर है उससे कितने लोग मरते हैं एक साल में? नहीं, 7 से 10 लाख लोग मरते हैं एक साल में मॉस्किटो बाइट से। तो सबसे खतरनाक जानवर कौन सा हुआ? राइट, मॉस्किटो। तो मॉस्किटो से बहुत सारी बीमारियां फैलती है बच्चों, जैसे डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया। तो हमारी एक मुहिम है डाबर में जिसमें हम स्कूलों में जाते हैं, लोगों के बीच, घरों में, हाउसिंग सोसाइटीज में जाते हैं, ऑफिस कॉम्प्लेक्सेस में जाते हैं, क्योंकि ये जो मौसम है बारिश के बाद अब मस्कीटोज का पनपना शुरू होता है, मस्कीटोज बढ़ने शुरू होते हैं। ये है मस्कीटो ब्रीडिंग सीजन। तो इसमें हम लोगों के बीच जाके ये अवेयरनेस फैलाते हैं कि कैसे अपने आप को मस्कीटो बाइट से बचाएं और कैसे बीमारियों से बचाएं। इस मुहिम में हमारे साथ डॉक्टर तांबे जुड़े हैं और मैं आप लोगों का ज़्यादा टाइम नहीं लूँगा, आप लोग और डॉक्टर तांबे के बीच में नहीं आऊँ, क्योंकि ये जो अवेयरनेस है ये डॉक्टर तांबे आप लोगों के बीच में फैलाएंगे। लेकिन एक चीज़ मैं ज़रूर बोलूँगा, जो डॉक्टर साहब बोले वो ध्यान से सुनना, क्योंकि उसके बाद एक क्विज होगा और जो सही जवाब देगा उसको प्राइज मिलेगा। ठीक है, थैंक यू बच्चों। धन्यवाद सर। आणि यानंतर सन्माननीय डॉक्टर तांबे सर यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी बोलायचं आहे। विद्यार्थ्यांनो, हे तुमच्यासाठी आहे, हे व्यवस्थित ऐकायचं आहे आणि सर म्हणाले त्याप्रमाणे नंतर ते प्रश्न विचारतील, त्याचं उत्तर पण तुम्हाला द्यायचं, तुम्ही ऐकायचं। गुड आफ्टरनून एवरीवन। डाबर इंडिया व श्रमिक शिक्षण संस्थेच्या राखोनेक विद्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या डेंग्यू मुक्त भारत या अभियानासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले डाबर इंडियाचे सर्व तज्ञ मंडळी, या राखोनाईक महाविद्यालयाचे कॉलेजचे प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर प्रताप पारीख सर, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर, संचालिका भट मॅडम, आमच्या कौटुंबिक स्नेही बेबीताई लांगे मॅडम, सर्व विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर एक डॉक्टर हे अभियानामध्ये सहभागी होतो म्हणजे नेमकी त्याचा रोल काय असतो। मित्रांनो, आता प्रताप पाटील सरांनी या श्रमिक शिक्षण संस्थेचा इतिहास थोडक्यात सांगितला। तुम्ही तुमचं वय आता 15 ते 20 दरम्यान असेल, 8 ते 15 वर्षाच्या दरम्यान असेल। मी वैयक्तिक नवी मुंबईमध्ये दवाखाना 1998 साली सुरू केला। त्यावेळेस नवी मुंबई 21व्या शतकाकडे जाणारं व इथे डेव्हलपमेंट होणारं मोठं शहर आहे। बांधकाम चालू होते, मच्छर होते। त्यावेळेस नवी मुंबईमध्ये आम्ही जेव्हा 100 पेशंट बघायचो तर 100 पैकी 80 पेशंट हे मलेरिया व डेंग्यूचे होते। पत्रकार बंधू जे आता सिनियर आहेत त्यांना माहिती आहे की काय हाल होते मलेरियाचे। पण सुदैवाने नवी मुंबई महानगरपालिकेने व त्याच्या आरोग्य विभागाने स्वच्छता व धूर फवारणीच्या अंतर्गत मलेरिया व डेंग्यूचं प्रमाण फार कमी केलेलं आहे। त्याबद्दल मी पहिलं नवी मुंबई महानगरपालिकेचं अभिनंदन करतो, कारण हे पेशंट रिकवर करणं किती अवघड आहे। आता डाबरच्या त्यांनी साहेबांनी सांगितलं, सगळ्यात जास्त मृत्यूचं प्रमाण हे मलेरिया आणि डेंग्यूमुळे झालं। मी एक छोटंसं उदाहरण देईन आणि त्यानंतर तुम्हाला सर्व सांगेन। कृपया एकदम शांततेने आणि गांभीर्याने ऐका। हे जसं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, जसे आमचे पत्रकार मित्र नवी मुंबईचे आलेले ते हजारो लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांनी हा मेसेज सगळ्यांना पोहोचवायची माझी विनंती आहे। सगळे प्रख्यात डायरेक्टर होते, यश चोपडा, सगळ्यांनी नाव ऐकलं होतं। 2 ते 3 दिवस त्यांना कंटिन्यू ताप येत होता। त्यांच्याकडे पैशाची कमी नव्हती, हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर त्यांना चेक करत होते। त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। 3 ते 4 दिवस त्यांच्या सगळ्या रक्ताच्या तपासण्या झाल्या।
डायग्नोसिस होत नव्हतं. सगळ्यात शेवटी मलेरिया पॅरासाइटची टेस्ट केली गेली, त्यात ते पॉझिटिव्ह आले, पण दुर्दैवाने तोपर्यंत त्याच्या प्लेटलेट काउंट डाऊन झाल्या होत्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. एवढा भयानक आजार पैसा असो आता तुमच्याकडे नसो, जर तुम्ही वेळेत त्याची काळजी घेतली नाही तर मृत्यूला कारणीभूत होऊ शकतात. वर्ल्ड वाईड जेव्हा डाबर सारख्या कंपनीने, जी कंपनी 188 वर्ष जुनी आहे, 1884 साली स्थापन झालेली ही कंपनी सर्व आयुर्वेदिक प्रॉडक्ट मध्ये येते आणि ती आता त्यांच्या CSR फंडामधून जर हा इनिशिएटिव्ह घेत आहे, त्याची सुरुवात त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये केली होती. तर नक्कीच आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आपण जेव्हा घरी जा, माझं एक तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, याची जी WHO ची स्लोगन आहे, डिटेक्ट, क्लीन अँड प्रोटेक्ट, याप्रमाणे आपण जर काम केलं, तसंही नवी मुंबईमध्ये डेंग्यूचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. पण जे काय आहे, जास्त जे पेशंट ऍडमिट होता, काल संध्याकाळी मी एक पेशंट डेंग्यूचा ऍडमिट केला. आम्हाला वाईट वाटतं, आम्हाला त्याचा फॉलोअप घेताना वाईट वाटतं. आम्ही वारंवार सूचना करूनही जर तुम्ही लोक स्वच्छता करत नसाल तर कधी फक्त डासांची उत्पत्ती वाढते. सिंपल आहे, काही नाही. तुम्ही जर स्वच्छता राखली, आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर आणि घर स्वच्छ ठेवला, जे पाणी साचलेलं असतं ते जर फेकून दिलं, फ्रीजच्या खाली असेल, जुने टायर असतील, फ्लॉवर पॉट असतील, ते जर पाणी काढून वरच्यावर साफ केलं, हे मच्छरांची पैदास ही फक्त त्या साचलेल्या पाण्यामध्ये होते आणि ती झपाट्याने वाढते. होतं काय, सगळ्यात जास्त 2 आजार मच्छरांमुळे होतात. एक तर चिकनगुनिया, डेंग्यू आणि मलेरिया. डेंग्यू होतो कधी, कोणत्या डासामुळे होतो, त्याची लक्षणं काय आहेत 2 मिनिटात सांगतो. हे डास शक्यतो अर्ली मॉर्निंग अँड इव्हिनिंग या काळामध्ये चालतात. रात्रीचा चावलेला डास शक्यतो मलेरिया हा डिटेक्ट करतो. सकाळचा डास आणि संध्याकाळचे जे डास असतात ते फार डेंजर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला डेंग्यूची लागण होऊ शकते. पण त्यानंतर आजचा डास चावला, संध्याकाळी तापाला असं होत नाही. त्याचा इन्क्युबेशन पिरियड हा 18 तास ते 24 तास आहे. पण तुम्हाला जर आज तो एखादा डास डेंग्यूचा चावला, त्यांनी जर फाईट केलं तर त्याचे जे काय परिणाम आहेत ते उद्या दुपारी किंवा उद्या संध्याकाळपासून दिसायला सुरुवात होतात. व्हॉट इज द सिम्पटम, लक्षण काय? पहिल्यांदा ताप येतो, हाय ग्रेड फिवर, 100, 102, 103 डिपेंड अपॉन द इम्युनिटी. त्यानंतर बॉडी पेन खूप सिव्हिअर होतो. आणि पिक्युलियर सिम्पटम ऑफ डेंग्यू इज पेन बिहाइंड द आईज, डोळ्याच्या मागे खूप दुखतं, पोटात काही त्यांच्या दुखतं. विविध लक्षण आहेत. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, घरातली एखादी टॅबलेट खातो, आज बरं वाटतंय म्हणून शाळेत जातो, कॉलेजला जातो, कामावर जातो. पण तो त्याचं ते इन्क्युबेशन सुरू झालेलं असतं बॉडीमध्ये, तो प्रोटीनची सिंथेसिस त्याची सुरू झालेली असते. 3-4 दिवशी जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, तोपर्यंत तो त्याचा आजार आपल्या बॉडीमध्ये पसरलेला असतो आणि दुर्दैवाने प्लेटलेट काउंट डाऊन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण एक अवे मेसेज घेऊन जायचं, क्लीन द एन्व्हायरमेंट, क्लीन द हाऊस, क्लीन द एरिया. त्यानंतर सर्वांना विनंती आहे, ज्या जेव्हा शक्य असेल, आता माझा स्कूल युनिफॉर्म आहे किंवा काही करू शकत नाही, पण शक्यतो फुल स्लीवचे कपडे घालायचे या सीझनमध्ये. शरीर स्वच्छ ठेवायचं, एरिया स्वच्छ ठेवायचा आणि कोणतंही लक्षणं आढळली तर सेल्फ मेडिटेशन न करता आपल्या जवळच्या डॉक्टरांचा, मग ते सरकारी डॉक्टर असो, आपले तुमचे खाजगी डॉक्टर असो, त्यांचा सल्ला घ्यायचा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर फिरता, जेव्हा जेव्हा तुम्हाला गर्दीमध्ये जायचं असतं, जेव्हा जेव्हा एखाद्या मैदानात खेळायचं असतं, ओरोमासारख्याची ड्रायव्हरची जी क्रीम आहे ती अप्लाय करा, संध्याकाळी झोपताना लावा, पुढे बाहेर फिरायला गेलं तिथे डेन्सिटी जिथे असेल तिथे ती क्रीम वापरायची. सगळ्यात सेफ आहे, सगळ्यात इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपण घरी बारीसाठी सांगितलं, आमचा तो काही विद्यार्थी आहे, तो रिक्षा ड्रायव्हरचा आहे, टॅक्सी ड्रायव्हरचा आहे, माघारी वर्करचा आहे, तो आधुनिक कुठल्या घरात आलेला आहे, पण साहेब मच्छर ते काहीच बघत नाही. मच्छर फक्त चावायचं काम करतो आणि सगळ्यांना आजार देऊन जातो. त्यामुळं सगळ्यांनी या आजारापासून जर मुक्त व्हायचं असेल तर आपण आपली स्वतःच्या बरोबर कुटुंबाची आणि कुटुंबाबरोबर समाजाची काळजी घ्यावी, ही तुम्हाला मी विनंती करतो. त्यानंतर
डाबर कंपनीबाबत त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. मी जास्त त्याच्याबद्दल बोलणार नाही, परंतु तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला जरूर विचाराव्या. त्या शंकांचं निरसन केलं जाईल. श्रमिक शिक्षण मंडळ अतिशय समाजोपयोगी कामं करतायत. मी खरंच माळी सर, पाटील सर, त्याचबरोबर या संस्थेचे संस्थापक श्रीयुत गणेशजी नाईक साहेब, त्यांच्या पूर्ण संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो. केवळ शिक्षण नाही तर समाजोपयोगी कामातही आपण इनिशिएटिव्ह घेतोय. तुमचं खूप खूप आभार. मला या ठिकाणी बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावे, आणि जेवढे जास्त प्रश्न असतील तेवढे मला चांगलं होईल, कारण मला तुमच्या शंकांचं निरसन करता येईल. धन्यवाद.